Welcome to my channel. Today we start about the introduction to bed sore. Bed sore is also known as a pressure ulcer. This is also called as a decubitus ulcer or pressure ulcer. बेडसोरला आपण तीन नावांनी ओळखू शकतो. एक तर बेडसोर, pressure ulcer or decubitus ulcer. In that there are injuries to the skin and underlying tissue caused by the prolonged pressure. प्रेशरमुळं काय होतंय, एक प्रकारचं स्किनला आणि टिश्यूला इंजुरी होते. त्यामुळं तुमची स्किन ब्रेक व्हायला लागते किंवा त्याचे जे प्रेशर पॉइंट आहेत, हिल्स आहे, हिप्स आहे, बटेक्स आहे, त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे तिथली स्किन काय होते, ब्रेक व्हायला लागते. ओके, तर ह्याला आपण बेडसोर असं म्हणतोय. हा खूप छोटासा आणि सोपा टॉपिक आहे, त्यामुळं कॉन्सन्ट्रेशनने बघा, कधीच विसरणार नाही तुमचा हा बेडसोर. तर बेडसोर is also known as a pressure ulcer and are injuries to the skin and underlying tissue caused by prolonged pressure, and this source most often occurs on the skin that covers bony prominence such as heels, hip and buttocks. तर बेडसोर जो आहे तुमचा, त्याला आपण प्रेशर अल्सर सुद्धा म्हणतो. आणि हे काय करतं, तुमच्या स्किनला आणि टिश्यूंना प्रेशरमुळं इंज्युअर्ड करतं. आणि हा प्रेशर मेनली कुणाला कुठं जाणवतोय, तुमची टाच असते तिथं आणि जो आपला पाठीचा कणा किंवा जे आपलं हिप आहे, बटेक्स आहे, म्हणजे कमरेच्या खालचा भाग, इथं जास्त हे प्रेशर पॉइंट जाणवतात. तिथं तुम्हाला बेडसोर होऊ शकतोय, तिथली स्किन निघू शकते. त्याला आपण बेडसोर म्हणतो. नेक्स्ट आहे डेफिनेशन अँड कॉजेस ऑफ बेडसोर. की काय डेफिनेशन आहे, बेडसोर कसा डेव्हलप होतोय. तर बेडसोर कधी डेव्हलप होतोय, जेव्हा तुमचा ब्लड फ्लो एखाद्या स्पेसिफिक एरियाच्या तिथला थांबतोय. कशामुळं, प्रेशरमुळं. त्याला आपण बेडसोर असं म्हणतो. बघा, बेडसोर डेव्हलप when the blood flow to a specific area of skin is compromised due to prolonged pressure, and this can lead to tissue damage and ultimately ulceration. कळालं. बेडसोर डेव्हलप कधी होतोय, जेव्हा तिथला ब्लड फ्लो त्या स्पेसिफिक एरिया ऑफ स्किन मधला काय होतोय, थांबतोय, कॉम्प्रोमाइज्ड होतोय. कशामुळं, एखाद्या प्रेशरमुळं. तर त्याला आपण म्हणतोय टिश्यू डॅमेज. ओके, किंवा बेडसोर. नेक्स्ट आपल्याला बघायचे आहेत कॉजेस, की काय काय कॉजेस असू शकतात. एक्सटर्नल प्रेशर. तर प्रेशर फ्रॉम एक्सटर्नल ऑब्जेक्ट, जे काय प्रेशर एक्सटर्नल ऑब्जेक्ट पासून आपल्याला लागतं, म्हणजे चेअर असेल, बेड असेल, तर ते काय करतं, ब्लड फ्लो तुमचा थांबवतं स्किन मधला. त्यामुळे तुम्हाला बेडसोर होण्याची शक्यता असते. जास्तीत जास्त खुर्चीवर बसला एक 8 ते 9 तास तरी सुद्धा ब्लड फ्लो थांबतो आणि बेडसोर होण्याची शक्यता आहे. जर झोपून राहिला 9 ते 10 तास कंटिन्यू 1 महिना 2 महिने, तर तुम्हाला बेडसोर होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट आहे फ्रिक्शन अँड शिअर. This factor can damage the skin and making it more susceptible to injury. हे काय करतंय, हे फ्रिक्शन अँड शिअर म्हणजे तुमचे हे काय स्किन डॅमेज करते, फ्रिक्शन होऊन होऊन. त्यामुळे तिथं इंजुरी होते आणि अल्सरेशन सुद्धा फॉर्म होतं. थर्ड आहे मॉइश्चर. समजा जर एक्सेसिव्ह मॉइश्चर तिथं त्या जागेवर फॉर्म झालं, मग मॉइश्चर म्हणजे कोणतं, तुमचं युरिन असेल, स्टूल असेल, तुमचं स्वेट असेल, तर त्याने सुद्धा तिथं मॉइश्चर फॉर्म होतं, इरिटेट होतं स्किनला. त्यामुळे तिथली स्किन ब्रेकडाऊन होते. तर फर्स्ट आपण बघितलं बेडसोर ची डेफिनेशन, कॉजेस, एक्सटर्नल प्रेशर, फ्रिक्शन अँड शिअर अँड मॉइश्चर. नेक्स्ट आपण बघणार आहे की रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपिंग बेडसोर. ह्याच्यामध्ये काय काय रिस्क फॅक्टर आहेत.
तर फर्स्ट, सर्टन फॅक्टर्स कॅन इन्क्रीज अँड इंडिव्हिज्युअल रिस्क ऑफ डेव्हलपिंग बेडसोर. तर वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्याचे चान्सेस वाढत जातात बेडसोरचे. मग त्याच्यामध्ये तुमचं वय, तुमची हालचाल न करण्याची प्रवृत्ती, किंवा तुमचं पुअर न्यूट्रिशन, किंवा तुम्ही मेडिकल कंडिशनमध्ये कोणत्या असाल तर. ओके, तर फर्स्ट आपल्याला बघायचं आहे इमोबिलिटी. म्हणजे काय, हालचाल तुम्ही करत नाही. दॅट इज इंडिव्हिज्युअल हु आर अनेबल टू मूव्ह इंडिपेंडेंटली आर ॲट हायर रिस्क ऑफ डेव्हलपिंग प्रेशर अल्सर. असा इंडिव्हिज्युअल जो काय करतोय, मूव्ह करत नाही इंडिपेंडेंटली, स्वतःहून मूव्ह होत नाही. म्हणजे ते कोमामधले पेशंट असतील, किंवा फ्रॅक्चरचे पेशंट असतील, किंवा हार्ट डिसीज झाला, एन्जिओप्लास्टी झाला, एन्जिओग्राफी झाल्या, असे व्यक्ती जे पडूनच असतात तासन तास, म्हणजेच इमोबिलिटी. ते हलत नाहीत जागेवरून. एका ठिकाणी त्यांना झोपवलं, कोम्याचे पेशंट एका ठिकाणी जर त्यांना झोपवलं तर ते तसेच झोपून राहतात, तर त्यांना सुद्धा हा त्रास उद्भवू शकतो. सेकंड आहे इनकंटिनन्स. इनकंटिनन्स म्हणजे मी आधी पण सांगितलं तुम्हाला की जर मॉइश्चर असेल तिथं, मग तो युरिनचा असू शकतो किंवा स्टूलचा, तर तिथं काय होतं, स्किनला इरिटेट होतंय. आणि स्किनला इरिटेट झालं की तिथं काय होतंय, रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढतं. त्यामुळे तिथले त्वचा डॅमेज होते. थर्ड आहे माल न्यूट्रिशन. तर पोअर न्यूट्रिशन कॅन विकन द स्किन अँड मेक इट मोर ससेप्टेबल टू इंजुरी. जर आपण न्यूट्रिशनच व्यवस्थित दिलं नाही पेशंटला, तर ते माल न्यूट्रिशन होत आहे. माल न्यूट्रिशन मध्ये गेल्यामुळे काय होतंय, व्यवस्थित ते खात नाहीत. न खाल्ल्यामुळे माल न्यूट्रिशनला फेस करावं लागतं आणि स्किन प्रॉपर हेल्दी राहत नाही. आणि बेडसोर झाल्यामुळे ती हील होण्याचे पण चान्सेस कमी असतात, कारण पेशंट काय खातच नाही. नेक्स्ट आहे क्रोनिक कंडिशन. समजा जर पेशंटला कुठला हार्ट डिसीज असेल, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज कोणता असेल, तर ही सुद्धा रिस्क वाढू शकते. तर दिस इज ऑल अबाउट द रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपिंग बेडसोर. 4 आहेत इमोबिलिटी, इनकंटिनन्स, माल न्यूट्रिशन, क्रोनिक कंडिशन. ओके, नेक्स्ट वी मूव डाऊन द स्टेजेस ऑफ बेडसोर डेव्हलपमेंट. आता या स्किन मध्ये 4 स्टेजेस दिसतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. आता स्टेजेस कशावर डिपेंड असतात की किती सिव्हिरिटी आहे बेडसोरची. वरच्यावर आहे, थोडस डीप मध्ये आहे, त्याच्यापेक्षा थोडं डीप मध्ये का खूपच डीप मध्ये. तर ह्या सिव्हिरिटी वरनं काय होते, स्टेज ठरतंय की फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे की फोर्थ स्टेज आहे. आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा या स्टेजवरच डिपेंड असते. आता फर्स्ट स्टेज आपण बघणार आहे. हे बघा, हे लेअर ऑफ स्किन आहे. तर ह्यामध्ये ही रेड झालेली आहे आणि ही इन्फ्लाम झालेली आहे, म्हणजे सूज आलेली आहे. ओके, तर फर्स्ट स्टेज मध्ये फक्त काय होतंय, रेडिश अँड इन्फ्लामेशन ऑफ स्किन. देन सेकंड स्टेज मध्ये काय होतंय, ही स्किन काय झालेली आहे, ब्रेक झालेली आहे आणि तिथं एक ब्लिस्टर फॉर्म झालंय, म्हणजे पाण्याचे फोड तयार होतात इथं, त्याला म्हणायचं ब्लिस्टर. ही तुमची सेकंड स्टेज झाली. थर्ड स्टेज काय, द अल्सर. हा जो अल्सर आहे तो एक्सटेंड होतोय सबक्युटॅनियस टिश्यू पर्यंत, आणि त्याच्यापासून काय होतं, एक डीपर क्रेटर तयार होतंय, म्हणजे खड्डा तयार होतो तिथं. हे झालं थर्ड स्टेज. फोर्थ स्टेज काय आहे की हा जो अल्सर आहे त्याच्यामध्ये मसल्स असतात, टेंडॉन्स असतात आणि इव्हन बोन्स सुद्धा असतात, म्हणजे ते डॅमेज होतात. त्याला म्हणायचं लास्ट आणि सिव्हिअर स्टेज ऑफ बेडसोर. तर हे आपले 4 स्टेज आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील, सोपे आहेत. तर पहिला काय होतंय, फक्त रेडिश होतं आणि इन्फ्लामेशन होतं ह्या स्किनला. सेकंड काय होतं, इथं फक्त ब्लिस्टर फॉर्म होतं आणि स्किन ब्रेक होते. थर्ड काय होतं, एक्सटेंड होते आणि डीपर क्रेटर तयार होते. आणि फोर्थ काय होतं की ह्याच्यामध्ये मसल, टेंडॉन्स आणि बोन सुद्धा इन्व्हॉल्व असतात. क्लिअर स्टेजेस ऑफ बेडसोर. ओके, नेक्स्ट रिस्क फॅक्टर बघितलेत आपण, स्टेजेस बघितले. आता आपल्याला बघायचं आहे प्रिव्हेन्शन,
की कसं तुम्ही प्रिव्हेन्शन करणार बेडसोरला, अशी काय स्ट्रॅटेजी आहे की जेणेकरून बेडसोर प्रिव्हेंट होईल. तर फर्स्ट आहे, प्रिव्हेन्शन ही एक की आहे ज्याचा यूज करून आपण बेडसोर अवॉइड करू शकतो. त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटिंग अँड कॉम्प्रेन्सिव्ह प्रेशर अल्सर प्रिव्हेन्शन प्रोग्राम हा अरेंज करतो, जो क्रुशियल असतो आणि पर्टिक्युलरली तो हाय रिस्क इंडिव्हिज्युअल असतात त्यांच्यासाठी आपण इम्प्लिमेंट करतो. तर फर्स्ट आहे रेग्युलर टर्निंग अँड पोझिशनिंग. अशा पेशंटला आपण योग्य वेळी ह्या कूसवरून त्या कूसवर त्याची कूस बदलायची असते. 2-2 तासांनी त्याची पोझिशन चेंज करायची असते. समजा ही लाईज लेफ्ट लॅटरल, then turn to the right lateral. Okay, or otherwise you give the supine position to the patient, which helps to reduce pressure on the skin. Next आहे pressure relieving surface. तर तुम्ही त्यांना स्पेशल बेड किंवा मॅट्रेसेस देऊ शकता, म्हणजे गादी, जेणेकरून काय होईल, त्यांचं वेट जे आहे, त्यांचं वजन जे आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि कोणत्याही पॉइंटवर किंवा कोणत्याही पार्टवर प्रेशर येणार नाही. ओके, म्हणजेच काय, प्रेशर रिलिव्हिंग सरफेस. नंतर आहे स्किन केअर. तुम्ही त्यांची स्किन क्लीन ड्राय ठेवायची, जेणेकरून तिथं जर्म्स होणार नाहीत, इन्फेक्शन होणार नाही, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार नाही आणि त्यामुळं ब्रेकडाऊन होणार नाही स्किनचं. ओके, तर हे आहे स्किन केअर. तर प्रिव्हेन्शन ऑफ स्ट्रॅटेजी फॉर बेडसोर मध्ये तुमचं येईल रेग्युलर टर्निंग अँड पोझिशनिंग, प्रेशर रिलिव्हिंग सरफेस अँड स्किन केअर. Understood? Next we move down for assessment. Okay, assessment. Assessment and monitoring of bed sore. Regular assessment and monitoring and crucial to identify bed sore early and to track their progress. A comprehensive management assessment include a thorough examination of the skin, including bony prominence. तर ह्याने काय सांगितलंय, रेग्युलर जर तुम्ही असेसमेंट केलं, मॉनिटर जर केलं व्यवस्थित, सिरियसली जर तुम्ही असेसमेंट आणि मॉनिटरिंग केलं, तर तुमचा जो बेडसोर आहे तो आयडेंटिफाय होईल लवकरात लवकर. म्हणजे पटकन कळेल की आपल्याला ह्या पेशंटला बेडसोर आहे आणि आपण त्याची प्रोग्रेस काय करू, ट्रॅक करू. आणि जर कॉम्प्रेसिव्ह असेसमेंट तुम्ही घ्यायची म्हणली, तर त्याच्यामध्ये तुमचं येणार एक्झामिनेशन ऑफ द स्किन, व्यवस्थित स्किनचं एक्झामिनेशन येणार. आता बघूया नेक्स्ट. तर फर्स्ट आहे आपलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन, सेकंड आहे पाल्पेशन अँड थर्ड इज डॉक्युमेंटेशन. तर फर्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे काय, की व्हिज्युअल मीन्स डोळे आणि इन्स्पेक्शन मीन्स बघणे. ओके, तर इन्स्पेक्ट करायचं आपण की स्किनवर कुठं रेडनेस तर नाही ना, स्वेलिंग तर नाही, वॉर्म नाही आहे स्किन, किंवा कुठलं ब्रेक तर नाही आहे ना त्वचेवरती, स्किनवरती. तर हे आपण बघायचंय, ऑब्झर्व करायचंय. सेकंड, पाल्पेट. आपण विथ द हेल्प ऑफ फिंगर पाल्पेट करायचंय, स्किनला फील करायचंय की फर्मनेस आहे का कुठं, ओके, टेंडरनेस आहे का, म्हणजे कुठं ताठरपणा आहे का, किंवा खूपच फर्मनेस आहे का, ओके, किंवा टेम्परेचर चेंज झाले का, हे आपण विथ द हेल्प ऑफ फिंगरने पाल्पेट करायचं आहे. थर्ड आहे डॉक्युमेंटेशन. रेकॉर्ड द लोकेशन, साइज अँड अपीअरन्स ऑफ एनी सोर्स अलॉंग विथ द डेट. तर रेकॉर्ड करायचं आहे, जर तुम्हाला काही वेगळं जाणवलं की हा बाबा इथं स्टेजेस दिसायला लागलेत, फर्स्ट दिसायलाय, सेकंड दिसायलाय, तर ते तुम्ही लोकेशन आणि साईज, किती साईज आहे ते सगळं मेन्शन करून ठेवायचं विथ द डेट, की कधी तुम्हाला काय दिसलं आणि तुम्ही त्याच्यावर काय प्रिव्हेन्शन केलं किंवा काय तुम्ही ट्रीटमेंट दिली ते सुद्धा लिहून ठेवायचं आहे. तर दिस इज रिगार्डिंग अबाउट द असेसमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ बेड सोर. फर्स्ट बघितलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन, सेकंड पाल्पेशन अँड थर्ड डॉक्युमेंटेशन. नेक्स्ट वी मूव फ्रॉम द ट्रीटमेंट. आता तुम्ही ट्रीटमेंट काय देणार बेड सोरसाठी, तर स्टेजेस वाईज आपण वेगवेगळे ट्रीटमेंट देतोय आणि तुम्हाला माहित आहे ट्रीटमेंट इज डिपेंड अपॉन द सिव्हिरिटी ऑफ बेड सोर. ओके, नेक्स्ट
तर याच्यामध्ये तुमचं येणार की तुम्ही वुंडला क्लीन करणार आहे, तिथल्या डेड टिश्यू रिमूव्ह करणार आहेत आणि हेल्थ हिलिंगला प्रमोट करणार आहे. तर फर्स्ट येतं तुमचं स्टेज फर्स्ट जर असेल तर तुम्ही त्यांना प्रेशर रिलीफ करायचं. मग वेगवेगळ्या मॅट्रेस द्या, मीन्स वॉटर मॅट्रेस द्या, जेणेकरून त्यांचं वेट प्रॉपर राहील, डिस्ट्रीब्यूट राहील. ते स्किन प्रोटेक्शन द्या, रेग्युलर मॉनिटरिंग करा. स्टेज सेकंड असेल तर डेब्रिडमेंट म्हणजे जे काय तुमचे डेड टिश्यू असतील ते रिमूव्ह करा, वूंड ड्रेसिंग करा, मॉइश्चर कंट्रोल करा. ओके, म्हणजे जे काही युरिन फिसेस जे काय एक्सपोजेस असतील ते क्लीन करा, जेणेकरून तिथं मॉइश्चर राहणार नाही, इन्फेक्शन होणार नाही आणि स्किन डॅमेज होणार नाही. थर्ड अँड फोर्थ स्टेजला तुम्ही ॲडव्हान्स्ड वुंड केअर द्यायचे आहे. जर शक्य झाल्यास ते कमी आलं तर वेल अँड बेटर, पण नाही आलं तर तुम्ही सर्जरी करावी लागेल त्याच्यासाठी आणि आपल्याला हायर अँटीबायोटिक सुद्धा प्रिस्क्राईब करावं लागेल. तर दिस इज ऑल अबाउट द ट्रीटमेंट फॉर बेड सोर, स्टेज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. नेक्स्ट इज आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट नर्सिंग इंटरव्हेन्शन्स अँड पेशंट एज्युकेशन. तुम्ही काय नर्सिंग इंटरव्हेन्शन करा. तर फर्स्ट आहे पेशंट एज्युकेशन. आपला नर्सेसचा रोल हा इम्पॉर्टंट असतो, बेडसोर प्रिव्हेंट करण्यासाठी पण आणि झाला तरी ट्रीट करण्यासाठी पण आपण इसेन्शियल रोल प्ले करतो हॉस्पिटलमध्ये. ओके, आणि आपण पुढच्यालाही समजवायचं असतं की हे बेडसोर म्हणजे काय आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे पुढच्याला म्हणजे पेशंटला सुद्धा सांगावं लागेल. फर्स्ट आहे पेशंट एज्युकेशन. पेशंटला सांगा हे कशामुळे होतं, ह्याचे रिस्क फॅक्टर काय आहे, त्याला प्रिव्हेंट कसं करायचं, वुंड केअर कशी करायची हे पेशंटला सांगा. देन न्यूट्रिशनल सपोर्ट. जर न्यूट्रिशन बॉडीला व्यवस्थित असेल तर पेशंटची स्किन बरी होते. जर न्यूट्रिशनच व्यवस्थित नसेल तर पेशंटची स्किन बरी होत नाही. थर्ड आहे वुंड केअर. जे काय वुंड फॉर्म झाल्या स्टेज 3 आणि 4 मध्ये किंवा सेकंड मध्ये त्याला ड्रेसिंग करा, प्रॉपर क्लीनअप करा, डेड टिश्यू काढून टाका. ओके, नेक्स्ट रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन, म्हणजे त्यांना मोबिलिटी, त्यांना हालचाल करण्यासाठी प्रवृत्त करा, एक्सरसाइज करायला सांगा. त्यामुळे काय होईल, त्यांचं जे रक्ताभिसरण क्रिया आहे दॅट इज सर्क्युलेशन ती व्यवस्थित होईल. ओके, आणि बेडसोर होणार नाही किंवा तो कमी होईल. This is regarding nursing intervention and patient education. First we see patient education, nutritional support, wound care and rehabilitation. ओके, तर फर्स्ट आपण पाहिलं इंट्रोडक्शन ऑफ बेडसोर. सेकंड बघितलं डेफिनेशन, आठवत आहे ना. सेकंड बघितली डेफिनेशन आणि कॉजेस ऑफ बेडसोर, ज्याच्यामध्ये 3 कॉजेस आहेत, एक्सटर्नल प्रेशर, फ्रिक्शन अँड शिअर, मॉइश्चर. नंतर आपण बघितलं रिस्क फॅक्टर की कोणामध्ये रिस्क फॅक्टर दिसतंय, बेडसोर दिसतं. तर इमोबिलिटी, इनकंटिनन्स, मालन्यूट्रिशन, क्रोनिक कंडिशन्स. नंतर बघितलं आपण स्टेजेस, याच्यामध्ये ह्या डायग्राम जरी तुम्ही पाठ केल्या तरी तुम्हाला कळून जाईल. 4 स्टेजेस आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट मध्ये फक्त रेडनेस अँड इन्फ्लॅमेशन, सेकंड मध्ये काय होतंय, ब्रोकन होत्या स्किन आणि ब्लिस्टर मध्ये जात आहे. थर्ड, हे अल्सर जे आहे ते सबक्युटॅनस टिश्यू पर्यंत जाते, तिथं क्रेटर तयार करतं. आणि फोर्थ, ह्याच्यामध्ये मसल, टेंडॉन आणि बोन्स पर्यंत सुद्धा जातं. नेक्स्ट आपण बघितलं की प्रिव्हेन्शन मध्ये 3 इम्पॉर्टंट आहेत, रेग्युलर टर्निंग अँड पोझिशनिंग, प्रेशर रिलिव्हिंग सरफेस अँड स्किन केअर. देन असेसमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ बेडसोर. ह्याच्यामध्ये तुमचं येणार व्हिज्युअल इन्स्पेक्शन, पाल्पेशन अँड थर्ड आहे डॉक्युमेंटेशन. देन ट्रीटमेंटमध्ये तुम्ही काय सिव्हॅरिटीनुसार तुम्ही ट्रीटमेंट देणार आहे की फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे का फोर्थ आहे, ह्याच्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट देणार आहे.
ओके. नेक्स्ट, नर्सिंग एज्युकेशन. त्याच्यामध्ये पेशंट एज्युकेशन, न्यूट्रिशनल सपोर्ट, वुंड केअर अँड रिहॅबिलिटेशन.